बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा म्हणजे भक्तियोग. या भक्तियोगाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 6 भाग झालेले आहेत, 143 ओव्या झालेल्या आहेत आणि 12 श्लोक आपले वाचून झालेले आहेत. आता या पुढचा भाग नंबर 7 मध्ये आपण श्लोक नंबर 13च्या पुढं आणि 144 ओव्याच्या पुढं आपण बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. अध्याय नंबर 12 म्हणजे भक्तियोग. या योगामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनास भक्ती कशी करावी, भक्ती कुणाची करावी, भक्तीचे प्रकार कुठले, त्यातून मिळणारे फळ काय, या संदर्भात संपूर्ण उहापोह या अध्यायामध्ये केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की भक्ती मार्ग 2 आहेत. पहिला मार्ग म्हणजे सगुण भक्ती. सगुण भक्तीमध्ये आपण आपलं जे मन आहे, जे चित्त आहे ते स्थिर करून नित्ययुक्त होऊन उत्कृष्ट श्रद्धेने भगवंताची आराधना करतो, श्रीकृष्णाची आराधना करतो. याला म्हणतात सगुण भक्ती. आणि निर्गुण भक्ती म्हणजे काय? निर्गुण म्हणजे कोण? की जे श्रीकृष्णांनी अध्याय नंबर 11 मध्ये विश्वरूप दाखवलेलं आहे, जे अचाट अकराळ विकराळ जे विश्वरूप आहे, तर त्या विश्वरूपाची जी भक्ती आहे ती करण्यासाठी भक्त लोक काय करतात की जंगलात वगैरे जाऊन नदीच्या काठी बसून व्यवस्थित आसन लावून योगाच्या पद्धतीनं कुंडलिनी जागृत करून ज्या मार्गाने भक्ती करतात त्याला ती भक्ती म्हणजे निर्गुण भक्ती. अर्थात त्याही भक्तांना भगवंताची प्राप्ती होते. तेही भक्त शेवटी भगवंताचीच त्यांना प्राप्ती होते आणि या सगुण मार्गाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. दोघंही भगवंतासच येऊन मिळतात. परंतु त्यातल्या त्यात अवघड जो मार्ग आहे तो म्हणजे निर्गुण भक्तीचा. म्हणजे कुंडलिनी जागृत करून योग अभ्यास करून जंगलात एकटं राहावं लागतं, ऊन वारा पाऊस सहन करावा लागतो, भरपूर त्रास आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती भक्ती थोडीशी अवघड आहे. त्यामुळं श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात की तू सगुण भक्ती कर आणि भक्ती मार्गाला लाग. ती भक्ती म्हणजे ही सगुण भक्ती. सगुण भक्ती सोपी आहे. चित्त स्थिर करायचं, नित्ययुक्त व्हायचं आणि उत्कृष्ट श्रद्धेने भगवंताचं भजन करायचं. एवढं सोपं आहे. आता यातच थोडंसं अजून वर्णन करताना भगवंत काय सांगतात की भक्ती नेमकी करायची कशी, भक्ती करायची म्हणजे नेमकं काय आहे. आणि भक्ती करण्यासाठी पहिल्यांदा आपण म्हणजे त्याची तयारी काय असायला हवी. तर भगवंत म्हणतात श्रीकृष्णाला की पहिल्यांदा तुमची जी कर्मे आहेत ती कर्मे तुम्ही मला अर्पण करायची. तुमची जी काही सर्व कर्मे आहेत ती सर्व कर्मे मला अर्पण करायची. आणि कर्मे म्हणजे कुठली? तर कायिक, वाचिक आणि मानसिक अशी सगळी कर्मे मला अर्पण करायची. आणि त्याप्रमाणे मग आपलं जीव, मन आणि शरीर हे संपूर्ण मला अर्पण करायचं. म्हणजेच काय? संपूर्ण मनानं, तन मनानं भगवंताला आपण स्वाधीन करायचं. या पद्धतीनं ती भक्ती करायची असते. आता समजा आणि अजून दुसरी अट काय आहे की तुमचं मन आणि बुद्धी ही दोन्ही भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवून टाकायची.
आता मन आणि बुद्धी जर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर भगवंताने अजून सोपं केलेलं आहे. काय म्हणतात भगवंत, की तुम्हाला 8 प्रहरामधून एक क्षण जरी मिळाला, तो एक क्षण तुम्ही फक्त तुमची मन आणि बुद्धी मला स्वाधीन करा. फक्त एक क्षण तरी बास झालं. त्यानं काय होतं, की एक क्षण जरी तुम्ही भगवंतासाठी दिला, तर रोजच्या रोज जर एक क्षण देत गेला, तर आपोआप तुमचं संसारातून चित्त हळूहळू हळूहळू कमी होत जातं. विषयासक्ती कमी कमी होत जाते. बघा कसं, याला म्हणतात अभ्यास. तर या अभ्यासाच्या योगाने मनुष्य भगवंतास जाऊन मिळतो, मद्रूप होतो. समजा हे करणं जरी शक्य नसेल, की भगवंतासाठी एक क्षण सुद्धा काढणं तुम्हाला शक्य नाही असं समजा, तर मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, जी तू कर्मे करणार आहेस ती माझ्या उद्देशानं कर. भगवंताच्या उद्देशाने कर्म कर. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली जी कर्म आहेत ती कर्म म्हणजे भगवंताच्या उद्देशाने केलेली कर्म. मग अयोग्य कर्म करू नको, जी योग्य असतील ती कर्म कर. इंद्रियांना कोंडून नाही धरलं तरी चालेल, उपभोग कमी नाही केला तरी चालेल, स्वतःच्या जातीचा अभिमान नाही सोडला तरी चालेल. तुझे जे कुळाचार आहेत, कुळधर्म आहेत, ते तू तुझ्या तुझ्या पद्धतीने केले तरी हरकत नाही. आणि अशा पद्धतीने तू सुखाने वागण्यास तुला मोकळीक आहे. फक्त हे सगळं करताना मी करतो असं सांगू नकोस. जे काही तू कर्म करणार आहेस ते मला वाहून टाक, मला माझ्या स्वाधीन करून टाक. जी कर्म करणार आहे ते भगवंताच्या उद्देशाने कर. आणि जी कर्म करतोय ती मी करतोय असं म्हणायचं नाही. म्हणजे काय, की जे होते ते भगवंताच्या कृपेनं होतंय, भगवंताची इच्छा म्हणून होते असं म्हणत राहायचं. पण ती कर्मे, त्याचं कर्तृत्व आपण घ्यायचं नाही. कर्माचं कर्तृत्व आपण घ्यायचं नाही. कर्माचं कर्तृत्व जर घेतलं तर कर्तृत्व अभिमान तयार होतो आणि कर्तृत्व अभिमानातूनच अहंकार निर्माण होतो. आणि जसा अहंकार निर्माण होतो तसं आपण भगवंतापासून दूर जाऊ लागतो. त्यामुळं कर्तृत्व अभिमान टाकून द्यावा असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कर्तृत्व अभिमान टाकून दिला की प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ओझं बुद्धीवर पडत नाही आणि चित्तवृत्ती भगवंताच्या ठाई आपोआप लीन होते. भगवंताच्या ठिकाणी आपलं चित्त एकरूप होतं आणि अशा रीतीनं आपण भगवंताशी मद्रूप होऊन जातो. आता पुढं काय सांगतात बघा भगवंत, समजा हेही तुला जमत नसेल, हे सुद्धा करणं तुला असमर्थ असेल, की कर्मयोग जो आहे, की तुझी कर्म मला व्हायची, मी करता आहे हे विसरून जायचं, म्हणजे स्वतः करता हे विसरून जायचं किंवा मी करतो असं सांगणं, हे जरी तुला जमत नसेल तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावे करून भगवंताला शरण जा आणि कर्मफलाचा त्याग कर. एवढं तर करू शकतो. म्हणजे भगवंताने कसं सोपं सोपं करत गेले बघा. भक्ती कशी सोपी सोपी करत नेलेली आहे, की फक्त तू काय कर की मनाचा संयम कर, इंद्रिय निग्रह कर, फलाची अपेक्षा धरू नको, फलप्राप्तीची इच्छा सुद्धा करू नकोस. आणि हा जो कर्मयोग आहे अशा पद्धतीचा, हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. कर्मयोग म्हणजे काय, मी कर्म केलं असं सांगायचं नाही. कर्म भगवंताला अर्पण करायचं. कर्माच्या प्रती इच्छा कुठलीही ठेवायची नाही, फलप्राप्तीची इच्छा ठेवायची नाही. याला म्हणतात कर्मयोग. तर हा कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ आहे.
आणि याप्रमाणे कर्म करून त्यांचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्म घेण्यास कारणीभूत ठरत नाहीत. कारण आपण आपलं जीवन जगत असताना आपण कर्म करत असतो. चांगली कर्म आपल्या हातून होतात, वाईटही होतात. जे लक्ष ठेवून कर्म करतात, लक्षात ठेवून कर्म करतात, कर्माचा निग्रह जे करतात त्यांच्या हातून चांगलीच कर्म होतात. पण ज्यांचा निग्रह कमी आहे, ज्यांचा स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या जिभेवर ताबा नाहीये, अशा लोकांच्याकडून वाईट कर्मे नक्की होतात. मग ही वाईट कर्मे जी झालेली आहेत ती भोगण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो, किंवा चांगली कर्म जर झाली तर चांगल्या कर्माचं फळ म्हणून दुसरा जन्म घ्यावाच लागतो. मग अशा रीतीनं मग ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण कधीच सुटत नाही. म्हणून काय करायचं, जी कर्मे आहे ती भगवंतास अर्पण करायची. कर्माचा कर्माचा कुठलाही अभिमान घ्यायचा नाही. कर्मानंतर येणाऱ्या फलाची इच्छा करायची नाही. म्हणजे मग ह्या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होते. आणि हा जो अभ्यास आहे, या अभ्यासानं ज्ञान प्राप्त होतं. हा जो कर्मयोगाचा अभ्यास आहे यानं ज्ञान प्राप्ती होते. आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ध्यान करता येतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ध्यान करता येतं. आणि या ध्यानातूनच आपल्याला शांतीची प्राप्ती होते. आणि शांतीच्या प्राप्तीनंतर मोक्ष मिळतो. तर इथपर्यंत आपण काल होतो. आज भाग नंबर 7, त्यासाठी श्लोक नंबर 13 याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. जो कोणाचाही द्वेष करीत नाही, जो सर्व भूतांचा मित्र, जो दयाळू, जो ममत्व शून्य, सुख व दुःख ही दोन्ही ज्याला समान, तो क्षमावान आहे. आता क्षमावान कोण आहे याची व्याख्या इथं आलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की भगवंतास प्रिय कोण आहे, किंवा प्रिय भक्त कोणाला म्हणायचं, भगवंताच्या दृष्टीने प्रिय भक्त कोण, हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून ही आहे की क्षमावान कोण आहे, क्षमावान कोणाला म्हणायचं हे आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला बघूयात आणि पुढे जाऊयात. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही, अपपरो जया नाही चैतन्य जैसे, उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे, जे काहीच नेणिजे वसुधा जेवी, का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणीची का करू तोय जैसे, जैसे आघवियांची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपणची जो, आणि मी हे भाषणेने माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया, तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पावाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर, ज्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच बसत नाही. बघा, क्षमावान कोणाला म्हणायचं त्याचं वर्णन इथं आलेलं आहे की ज्याच्या मनात कुठल्याच भूतमात्राविषयी द्वेष नाही. अजून काय, म्हणजेच काय, त्याची सर्वत्र समदृष्टी आहे. सर्व प्राणी मात्रांच्या विषयी, सर्व आपल्या मित्रांच्या विषयी, सर्वांच्या विषयी, सर्व जे भूतमात्रा आहेत सर्वांच्या विषयी समदृष्टी आहे. अजून काय आहे, चैतन्याला जसा अपपर भाव नाही, पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व
अधमाचा करू नये असा भेद बाळगीत नाही. ही समदृष्टी कशी आहे, कशी असावी? तर चैतन्याला जसा अपपर भाव नसतो, चैतन्य जे असतं ते मी आणि तू असा भाव कधीच करत नाही. अपपर भाव, अप म्हणजे स्वतः आणि पर म्हणजे दुसरा. अपपर भाव चैतन्याला जसा नसतो. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे की पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा करू नये असा भेद बाळगत नाही. पृथ्वीनं असं कधी म्हटलंय का, जो दृष्ट आहे त्याचा मी भार सोसणार नाहीये, तू निघून जा, पृथ्वीवर निघून जा. आणि जे फक्त साधू संत आहेत, जे उत्तम मनुष्य आहेत, त्यांनाच फक्त माझ्यावर राहण्याचा अधिकार आहे, पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे, असे कधी पृथ्वी म्हणते का? असं कधीच म्हणत नाही. म्हणजे काय, पृथ्वीच्या मनात समदृष्टी असते. किंवा कृपावंत प्राण्याला ज्याप्रमाणे राजाचे देहात कृपावंत प्राणाला ज्याप्रमाणे राजाच्या देहात राहावे व रंकाच्या देहात राहू नये असं वाटत नाही. जो प्राण असतो, आपल्या शरीरात जो प्राण असतो, तो प्राण असा कधी म्हणतो का की मी फक्त राजाच्याच देहात राहील आणि रंकाच्या देहात राहणार नाही? असं जर झालं असतं तर महाभारत घडलंच नसतं, रामायण घडलंच नसतं, काहीच घडलं नसतं, सगळं चांगलंच चालू झालेलं असतं. किंवा पृथ्वीने जर असं कधी म्हटलं असतं की मी फक्त जे उत्तम मनुष्य आहे त्यांचाच भार सहन करणार, जे अधम आहे त्यांचा भार मी सहन करणार नाही, तर पृथ्वीवर फक्त उत्तम मनुष्यच राहिले असते, अधम राहिलेच नसते. मग हे रामायण महाभारत काहीच घडलं नसतं. शिवाजी महाराजांना संघर्ष मुघलांशी करावाच लागला नसता. आणि आता सध्याच्या काळामध्ये जे मिलिटन्सी सुरू आहे, जे जे अतिरेकी वगैरे हल्ले करतात, ते नसलेच असते. मग हा प्रकारच घडला नसता. आलं लक्षात? तर असं होत नाही. प्राण कधी असं म्हणत नाही की मी फक्त राजाच्या देहात राहणार आणि रंकाच्या देहात राहणार नाही. किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी व वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे मनात आणत नाही. बघा, समजा जंगल आहे, तिथं पाण्याचं तळ आहे, त्यात गाई म्हशी वगैरे सुद्धा पाणी पितात, हरणं पाणी पितात, तसेच वाघ पण पाणी पितात. मग त्या पाण्यानं असं म्हणावं का की मी फक्त जे शाकाहारी जीव आहेत, जे कोणाला त्रास देत नाहीत, गवत वगैरे खाऊन झाडपाला खाऊन जगतात, त्यांचीच मी तहान भागवणार, आणि जे वाघ आहेत, तरस आहेत, सिंह आहेत, अशाने जर पाणी पिलं तर ते मरून जातील, त्यांना हे पाणी माझी विषा समान होईल, असं कधी होईल का? ते पाणी सगळ्यांसाठी सम आहे, समदृष्टी आहे पाण्याची. सगळ्यांसाठी पाणी हे तहान भागवण्याचंच काम करतं. त्याप्रमाणे प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला आपण आधारभूत होतो आणि मी व माझे असे ज्याच्या मनात उद्भवत नाही व सुख व दुःखे हेही ज्याच्या मनात येत नाही, त्याचप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर जागा राहण्यास दिली आहे, तो म्हणजे क्षमावान. आता क्षमावानाची व्याख्या इथं आलेली आहे. काय व्याख्या आहे बघा, की ज्याच्या मनामध्ये द्वेष भाव नाहीये, समदृष्टी आहे, मी व माझे असं ज्याच्या मनात येत नाही, म्हणजे स्वार्थ नाहीये, सुख दुःख हेही ज्याच्या मनात येत नाही, म्हणजे सुख दुःखाच्या बाबतीत सुद्धा तो न्यूट्रल आहे. सुख मिळलं म्हणजे हुरळून जात नाही, दुःख मिळलं म्हणजे दुःखाचं हे बसणार, घोकत बसणार, दुःख झालं म्हणून असं करत नाही. म्हणजे समभाव आहे ज्याच्या मनात, किंवा ज्याच्या मनात क्षमा आहे, संतोष आहे,
असा म्हणजे क्षमावान. आणि असा भक्त भगवंताला प्रिय असतो. आता श्लोक नंबर 14. याच्या सुद्धा उत्तम भक्त कोण, भगवंताला प्रिय असणारा भक्त कोण, हे यात आलेलं आहे. जो सर्वदा संतुष्ट आहे, जो स्थिर चित्त आहे, जे वर सांगितलं तेच स्थिर चित्त आहे, जे ज्याचं चित्त चंचल नाही असा तो स्थिर चित्त, ज्याच्या मनाचा संयम झाला आहे, म्हणजे मन तुझं संयमित झालेलं आहे, ज्याचा निश्चय बळकट आहे. एकदा ठरवलं की ठरवलं, हे करायचं म्हणजे करायचं, म्हणजे ज्याचा निश्चय बळकट आहे आणि ज्याने आपले मन व बुद्धी मला अर्पण केले आहे, असा जो भक्त तो मला प्रिय आहे. भगवंताच्या ठिकाणी फक्त मन आणि बुद्धी अर्पण केली म्हणजे तो उत्तम भक्त, भगवंताला आवडतो असं नाहीये. तर त्या भक्तामध्ये काय गुण असले पाहिजेत ते इथं दिलेलं आहे की तो भक्त सर्वदा संतुष्ट असावा. कायम सुख झाले तरी संतुष्ट आहे, दुःख झाले तरी संतुष्ट आहे, फायदा झाला तरी ठीक आहे, नुकसान झालं तरी ठीक आहे, म्हणजे न्यूट्रल आहे पूर्णपणे. आणि काय, ज्याची बुद्धी ही चित्त हे स्थिर आहे, त्याचा मनात संयम आहे, निश्चय ज्याचा बळकट आहे आणि मन व बुद्धी ज्यानं भगवंताला अर्पण केली आहे, असा जो भक्त तो भगवंताला प्रिय आहे. वर्षी वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू, संतोषी जो वाहुनी आपली आण, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण, जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही, बैसोनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भुवनी विराजिती, ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. काय म्हणतात बघा भगवंत, वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो, पाऊस पडला म्हणजे समुद्र भरतो, पाऊस नसला म्हणजे समुद्र मोकळा असतो असं आहे का, असं नाहीये, म्हणजे तो कायम भरलेला असतो. तसा आनंदाने उपचार केल्याशिवायही जो सहज आनंदात निमग्न असतो, म्हणजे आनंदी होण्यासाठी त्याला कुठलं कारण लागत नाही, तो कायम सदा आनंदीच आहे, असा जो भक्त. अजून काय ते अट सांगितलेलं की जो आपले मन आपलीच शपथ घालून ताब्यात ठेवतो, म्हणजे निश्चयी. एकदा ठरवलं आयुष्यात कुठलंही व्यसन करायचं नाही तर करायचंच नाही. कितीही मित्रांनी बोलू दे, पार्टी असू दे, लग्न असू दे, नवीन वर्षाचं आगमन असू दे, कारण कुठलंही असू देत, एकदा ठरवलं कुठलंही व्यसन करायचं नाही तर करायचंच नाही, निश्चय. बघा, हा निश्चय हा मुलांनी लहान वयात जर त्याने निश्चय जर त्यांनी मनात केला की मी आयुष्यात कुठलीही वाईट गोष्ट करणार नाही, व्यसन करणार नाही, कधीही आई वडिलांना उलट बोलणार नाही, गुरुजन जे सांगतील ते मनात शंका न ठेवता ऐकेल, श्रमाचंच खाईल, असा जर निश्चय जर मुलांनी केला तर बघा असे मुलं कुठं जातील ना हो त्याच्या आयुष्यामध्ये. मग आपल्याला मुलांना शिकवायचं ते काय आहे, संस्कार द्यायचे ते काय, ते हेच आहेत की. त्याचा रिझल्ट हा हवा की मुलांनी आयुष्यभर निर्व्यसनी राहावं, आयुष्यभर त्याने नीतीनं खावं, कर्मानं खावं, दुष्कर्म त्याने कधीही करू नये, सत्कर्म करीत राहावं,
हेच तर संस्कार द्यायचे असतात आपल्याला मुलांना. आणि असा जो व्यक्ती असतो तो सर्वांना आवडतो, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मग इथं तेच सांगितलेलं आहे. भगवंत काय म्हणतात, उत्तम भक्त कोण, मला प्रिय असणारा भक्त कोण, त्याचीच व्याख्या सुरू आहे. तर वसंत ऋतू शिवाय देखील जो समुद्र जसा भरलेला असतो त्याप्रमाणे जो कायम आनंदी आहे, जो कायम आनंदात निमग्न असतो, जो आपले मन आपलीच शपथ घालून ताब्यात ठेवतो. मनाला कसं ताब्यात ठेवायचं, शपथ घालून. काही झालं तर मी वाईट गोष्टी करणार नाही, वाईट गोष्टीला तोंड लावणार नाही, वाईट घाण गोष्टीचं प्राशन मी करणार नाही. प्यायच्या गोष्टी ज्या घाण असतात त्या पिणार नाही, ओढायच्या वस्तू त्या मी माझ्या ओठांना लावणार नाही. म्हणजेच जी अशी व्यसनं जी असतात, घाणेरडी व्यसनं, ती मी आयुष्यात कधी करणार नाही. अशा पद्धतीचं आपण स्वतःला शपथ घालू शकतो आणि मन आपलं ताब्यात ठेवू शकतो. मन अतिशय चंचल आहे आणि तारुण्यात, लहान वयामध्ये तर ते अतिशय चंचल असतं. अशा चंचल मनाला ताब्यात ठेवण्यासाठी तर आई वडिलांनी संस्कार करायचे असतात आणि आई वडिलांनी योग्य संस्कार करावेत म्हणून आई वडिलांनी हे संत साहित्य वाचायला हवं. हे असे ग्रंथ वाचायला हवेत की ज्याच्यामुळं मुलांवर नेमके संस्कार तरी काय करायचेत हे समजायला हवं ना. आई वडिलांनाच माहित नसतं तर मुलांना काय सांगणार, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. तर इथं सांगितलं की आपलं मन शपथ घालून जो ताब्यात ठेवतो व ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरेपणा येतो. एवढा निश्चय त्याचा असतो की निश्चयाला सुद्धा खरेपणा येतो. ज्याच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव व परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात. त्याच्या हृदय मंदिरात दोन्ही जीव पण आहे, परमात्मा सुद्धा आहे. असा तो अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला. असा जो जो योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करतो आणि अंतर्यामी म्हणजे ध्यान योगाने व बाहेरून म्हणजे अष्टांग योगाने जो सिद्ध झाला, जरी सिद्ध झाला तरी माझी भक्ती तो प्रेमाने करतो. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त. फार काय सांगावे. तो स्त्री व मी पती इतका तो मला आवडता आहे. भगवंताला कोण आवडत आहे की जो आनंदात कायम निमग्न आहे, जो निश्चयी आहे, ज्याचं मन ज्याच्या ताब्यात आहे, योग संपत्तीनं जो संपन्न आहे, ज्याची आणि ज्यानं मन व बुद्धी भगवंतास अर्पण केलेले आहे आणि जो अंतर्यामी म्हणजे ध्यान योगाने आणि बाहेरून म्हणजे अष्टांग योगाने सिद्ध आहे आणि जो भक्त, जो योगी, जो मुक्त असा जो आहे, जो भगवंताचा भक्त आहे तो भगवंताला जीवापेक्षाही प्रिय आहे, स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. अर्जुना, तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. हे न तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही एक थोकडे रूप करणे. तरी पढियंताच्या एक कहाणी, ही भुलीची भारणी. येतवन बोलणी परी बोलवी श्रद्धा. म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आता असे हे किरीटी
पै प्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये तिये गोडीसी आहे कंटाळे मन म्हणून गा पंडुसुता तुची प्रियू आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली तरी आता बोलो भलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण बैसो घाली. असा जो भक्त आहे तो भगवंताला जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे. परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच होईल. म्हणजे जीवापेक्षाही प्रिय आहे हा सुद्धा दृष्टांत इथं कमी होईल एवढे हे भक्त भगवंताला आवडतात. तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु आवडच आमच्याकडून वदवते आणि म्हणूनच आम्ही सहज अशी उपमा देऊन गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन करता आले आहे का? प्रेमाचं वर्णन करता येत नाही. ते प्रेम एवढं प्रिय असतं की त्याचं वर्णन करता येत नाही. एवढं प्रिय असतं ते, एवढं गोड असतं. म्हणून भगवंत काय म्हणतात की असा जो भक्त आहे तो मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. आणि जे प्रेम आहे ते प्रेमाचं वर्णन कधी करता येतं का? नाही करता येत. अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूस ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड दुप्पट वाढते. बघा, आपण गप्पा मारत असतो समजा, आणि एखादी आवडती व्यक्ती असते, आपला भाऊ असतो की जो आता समजा फॉरेनला गेलेला शिकण्यासाठी, आणि आपण फॅमिली जेवायला बसलो आहोत आणि बोलता बोलता त्याचा विषय निघाला. त्याचा ज्यावेळेस विषय निघतो ना त्यावेळेस त्याच्याच विषयी आपल्याला बोलत राहावं असं वाटतं आणि त्याच्याविषयीची आवड दुप्पट होते, कारण तो प्रिय असतो ना आपल्याला. ते तिथं सांगितलेलं आहे की आवडत्या मनुष्याविषयीची गोष्ट निघाली असता आवड दुप्पट होते. त्याहूनही कदाचित गोष्ट ऐकणाराही प्रेमळच भेटला तर त्या गोष्टीला उपमा देता येईल का? ऐकणारा जर प्रेमळ भेटला, पहिली गोष्ट ऐकणारच मिळत नाही सध्या. सगळे बोलणारेच आहेत. समोरच्याचं बोलणं थांबवून बोलतात. बघा, ऐकणं ही पण एक कला आहे. संभाषण ही सुद्धा एक कला आहे. संभाषण म्हणजे काय? दोघांनी केलेलं भाषण म्हणजे संभाषण. संभाषण म्हणजे असं आहे का एकाने बोलत राहायचं, दुसऱ्याने फक्त ऐकत राहायचं? असं नाही आहे. किंवा एक बोलत असताना त्याचं मध्येच बोलणं तोडून दुसऱ्यानं बोलायचं, याला सुद्धा संभाषण म्हणत नाही. संभाषण म्हणजे काय? एक बोलत असलं की दुसऱ्यानं त्याचं बोलणं होस तोपर्यंत शांत राहायचं, ऐकून घ्यायचं, लक्ष देऊन ऐकून घ्यायचं, आणि नंतर त्याला उत्तर म्हणून जे काय बोलायचं ते बोलायचं. आणि ज्यावेळेस हा बोलत असणार त्यावेळेस जो पहिला बोललाय त्यानं ऐकत राहायचा. याला म्हणतात संभाषण. आणि ज्यावेळेस संभाषण चुकतं त्यावेळेस त्याचं रूपांतर वादविवादामध्ये होतं. आणि वादविवाद विकोपाला गेले की भांडण होतं. आणि या विवादाला अहंकाराची फोडणी बसली की 100% भांडण होतं. तर तेच इथं सांगितलेलं आहे. काय म्हणतात बघा, श्रीकृष्ण काय म्हणतात की आपण आपल्या आवडत्या मनुष्याविषयीची गोष्ट निघाली असता आपली आवड दुप्पट होते, आणि त्याहूनही कदाचित गोष्ट ऐकणाराही प्रेमळच भेटला तर त्या गोष्टीला उपमा देता येईल का? एकतर ऐकणारा भेटत नाही, आणि त्यातून ऐकणारा प्रेमळ असेल, प्रेमानं ऐकत असेल, त्याचा स्वभाव अगदी प्रेमळ असेल, मृदू असेल, असं भेटणं कठीणच आहे. तर त्या गोडीला उपमा देता येईल का, असं श्रीकृष्ण प्रश्न विचारत आहेत. म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणार आहेस,
आणि त्यातून माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला. भगवंत इथं स्पष्टपणे सांगत आहेत अर्जुनाला की म्हणून तूच माझा आवडता आहे. का म्हणले बघा बरं असं? त्याच्या अगोदरच्याच वाक्यात त्याचं उत्तर आहे की जो ऐकणारा प्रेमळ असेल तो भगवंताचा आवडता असतो. म्हणजे अर्जुन हा ऐकणारा पण आहे आणि प्रेमळ सुद्धा आहे, म्हणून तो भगवंताच्या आवडीचा आहे. शिवाय जे अगोदर सगळे वर्णन केलेले आहे ते तर गुण अर्जुनामध्ये आहेतच आहेत. जसं की तो आनंदात निमग्न आहे, निग्रही आहे, योग संपत्तीने युक्त आहे, मन आणि बुद्धी त्यानं भगवंतास अर्पण केलेली आहे. हे सगळं आहेच आहे. शिवाय अजून काय आहे तर प्रेमाने ऐकून घेणार आहे तो, म्हणून तो भगवंताचा आवडता आहे. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच व बोलण्याचा प्रसंग आला आहे हे आपले भाग्यच समजतो असे म्हणून देव डोलू लागले. मग म्हणाले, अर्जुना, ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो त्या भक्तांची लक्षणे कोणती ती ऐक. भगवंत काय अर्जुनावर खुश झालेले आहेत आणि म्हणतात की तूच माझ्या आवडीचा आहे. आता मी माझ्या मनातली गोष्ट तुला सांगतो, मनातली गोष्ट मनात ठेवत नाही असं म्हणून म्हणतात की आता बोलण्याचा प्रसंग आलेला आहे आणि देव डोलू लागतात, आनंदाने डोलू लागतात आणि म्हणतात की अर्जुना, ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो त्या भक्तांची लक्षणे कोणती ती ऐक, ती तुला सांगतो असं भगवंत म्हणतायत. आता ही भक्तांची लक्षणं कोणती आहेत की जे अशी भक्त भगवंताला फार आवडतात, ही लक्षणं कोणती? ती लक्षणं आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो का? आपण त्या पद्धतीने वागू शकू का? वागू शकू असं जर वाटत असेल तर ती लक्षणं कुठली ही माहिती पाहिजेत ना पहिल्यांदा. तर ती लक्षणं कोणती हे आपण उद्याच्या भागात म्हणजे भाग नंबर 8 मध्ये बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. मन व बुद्धी भगवंतास, मन बुद्धी म्हणजे चित्त आपलं भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. राम कृष्ण हरी.